9वीतील मुलाला हवं होतं शारीरिक सुख. 40 वर्षीय महिला शेतात एकटी दिसली आणि पुढे असं कुणासोबतही घडू नये. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असा थरकाप उडवणारा प्रकार. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, कोण होता तो आणि का घडलं हे सगळं. एक शांत, साधा आणि रोजच्या आयुष्यात गुंतलेलं गाव, जिथे सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने दिवस सुरू होतो आणि संध्याकाळी चुलीच्या धुराने आकाश भरून जातं. तिथेच एक दिवस अचानक काहीतरी असं घडलं ज्याने सगळंच बदलून टाकलं. त्या सकाळी हे सगळं नेहमीसारखंच होतं. लोक आपापल्या कामाला निघाले होते, कुणी शेतात, कुणी जनावरांकडे, तर कुणी बाजाराच्या जाण्याच्या तयारीत. पण काही तासानंतर गावात एक अशी बातमी पसरली की सगळ्यांचेच पाय थबकले. शेताच्या एका कोपऱ्यात काही लोकांची गर्दी दिसू लागली. सुरुवातीला कुणालाच कळत नव्हतं की काय झालंय, पण जसं जसं लोक जवळ येत गेले तसं तसं वातावरण अधिकच गंभीर होत गेलं. जमिनीवर एक महिला पकडलेली होती. तिची अवस्था पाहून लोकांच्या अंगावर काटा आला. कोणीतरी तिला ओळखलं आणि मग एकच खळबळ उडाली. ती महिला साधी, कष्टाळू आणि शांत स्वभावाची होती. तिचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होतं, पण तरीही ती कधीही कुणाशी वाद घालत नसे. गावात तिची एक वेगळीच ओळख होती. लोकांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, कोण करू शकतं असं आणि का? तिचं कुणाशी वैर नव्हतं, मग असा क्रूर प्रकार कोणाच्या मनात आला? काहींना वाटलं एखाद्या जंगली प्राण्याचा हल्ला असावा, पण तिच्या जखमा पाहून लगेचच स्पष्ट झालं की हे काही साधं नव्हतं, ही मानवी क्रूरता होती. गावात भीतीचं वातावरण पसरलं. लोक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले, कारण गुन्हेगार बाहेरचा नसावा अशी शंका वाढत होती. दरम्यान पोलिसांना माहिती देण्यात आली आणि काही वेळातच घटनास्थळी तपास सुरू झाला. प्रत्येक छोट्या गोष्टींकडे बारकाईने पाहिलं जाऊ लागलं. मातीतील पावलांचे रस्ते, आजूबाजूला पडलेले काही वस्तू आणि काही अनपेक्षित गोष्टी पोलिसांच्या नजरेत आल्या, ज्या प्रकरणाला वेगळ्याच दिशेने घेऊन जाणार होत्या. तपास जसा पुढे सरकत गेला तसं एक धागा दुसऱ्याशी जोडला जाऊ लागला आणि चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं. पण ते चित्र जितकं स्पष्ट होत होतं तितकंच ते अधिक धक्कादायक ठरत होतं. गावातील काही लोकांची चौकशी सुरू झाली. कुणी काही पाहिलं होतं का, कुणाला काही संशयास्पद दिसलं होतं का? प्रत्येक उत्तर महत्त्वाचं ठरत होतं. काहींनी सांगितलं की त्या दिवशी शेताजवळ कुणीतरी फिरताना दिसलं होतं, पण नेमकं कोण हे कुणालाच ठाऊक नव्हतं. त्यामुळे संशय अधिक गडद होत गेला. दरम्यान एक छोटासा पुरावा सापडला, जो दिसायला अगदी साधा होता, पण त्याने संपूर्ण तपासाची दिशा बदलून टाकली. तो पुरावा कुठून आला होता हे शोधताना पोलीस एका अशा ठिकाणी पोहोचले जिथे कुणालाही संशय येणं कठीण होतं, कारण तिथे सगळं अगदी सामान्य वाटत होतं. पण त्या सामान्य दिसणाऱ्या गोष्टीमागे एक भयंकर सत्य लपलेलं होतं आणि ते उघड होणं म्हणजे सगळ्यांसाठीच धक्का होता. ज्या व्यक्तींकडे संशय वळला त्याचं नाव ऐकून सगळेच अवाक झाले, कारण तो कुणी गुन्हेगार वाटणारा माणूस नव्हता. तो अजून लहान होता, शाळेत जाणारा, रोजच्या आयुष्यात अगदी साधा दिसणारा, ज्याच्याकडे कुणाचं लक्षही जात नव्हतं. आणि सत्य कधी लपून राहत नाही. पुरावे एकामागून एक समोर येऊ लागले आणि शेवटी तो क्षण आला जेव्हा सगळं स्पष्ट झालं. चौकशी दरम्यान जे समोर आलं ते ऐकून पोलिसही काही क्षण गप्प झाले, कारण इतक्या लहान वयात असा विचार आणि त्यातून झालेली कृती हे सगळंच अस्वस्थ करणारं होतं. गावात एकच चर्चा सुरू झाली, हे कसं शक्य आहे, असं का घडलं, आपण कुठे चुकतोय, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. त्या घटनेनंतर गावाचं वातावरण पूर्ण बदललं. लोकांनी आपल्या मुलाकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांच्या वागण्यावर अधिक लक्ष दिलं जाऊ लागलं, कारण हा फक्त एक गुन्हा नव्हता, तर एक इशारा होता समाजासाठी, पालकांसाठी आणि प्रत्येकासाठी. त्या महिलेसाठी हा शेवट होता. पण त्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले, ज्यांची उत्तरं अजूनही शोधली जात आहेत. लहान वयात मनावर होणारे परिणाम, चुकीच्या गोष्टींचा प्रभाव आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव, हे सगळं किती धोकादायक ठरू शकतं हे या घटनेनं दाखवून दिलं. आणि शेवटी सत्य असं होतं की या संपूर्ण प्रकरणामागे कुणी बाहेरचा नव्हता, तर 9वीत शिकणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलानेच चुकीच्या इच्छेच्या आहारी जाऊन त्या एकट्या महिलेवर हल्ला केला आणि तिचा जीव गेला. अशी घटना घडली जी खरंच कुणासोबतही घडू नये.